मुंबईसह ठाणे आणि उपनगरांमध्ये आज दहीहंडीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये लाखो रुपयांची पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार असल्याचं चित्र पाहायला मिळते। ठाणे शहरामध्ये टेंभी नाका, तलावपाळी, रघुनाथ नगर, त्याचबरोबर वर्तक नगर, हिरानंदानी मेडॉस आणि इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात दहीहंड्या पाहायला मिळतात। यंदाच्या वर्षी दहीहंडीला लाखो रुपयांची पारितोषिकं जाहीर करण्यात आली आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। आपण त्यांच्याकडे थेट जाणार आहोत। शुभम, आज ठाण्यामध्ये एकतर मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। ढाकूमाकूम, त्याचबरोबर बोल बजरंग बली की जयचा जयघोष सुद्धा आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। कसं वातावरण सध्या ठाण्यात पाहायला मिळतंय? निश्चित पाहिलं तर दहीहंडीची पंढरी ओळखतात ठाणे शहरात अनेक तळागाळातील महाराष्ट्रातील अनेक छोटे मोठे गोविंदा पथक येत असतात। आपण पाहिलं तर आता काही वेळातच या ठिकाणी दहीहंडीला खऱ्या अर्थाने सुरुवात जी आहे ती होणार आहे। अनेक गोविंदा पथकं जे आहेत या ठिकाणी ठाणे शहरामध्ये येणार आहेत। सध्या आता मी आहे आमदार रवींद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवामध्ये। या ठिकाणी आपण पाहिलं तर कालच दहीहंडीच्या पूर्वसंध्येला जे आहे ते सेलिब्रिटी हंडी देखील कलाकारांनी जी आहे ती फोडलेली आहे आणि आज दिवसभरामध्ये जे आहे ते तब्बल 500हून अधिक गोविंदा पथकं जी आहेत या ठिकाणी येणार असल्याचं बोललं जात आहे। तर आतापर्यंत सकाळी आपण पाहिलं तर 150पेक्षा अधिक गोविंदा पथकांची नोंद जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। त्याचबरोबर पाहिलं तर अनेक गोविंदा पथकं जे आहेत या ठिकाणी यायला देखील त्यांची सुरुवात झाली। तर उंचावरती आपण पाहिलं तर 3 हंड्या ज्या आहेत या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। यामध्ये आपण पाहिलं तर ठाण्यात असतील, मुंबईमध्ये असतील किंवा महिला गोविंदा पथकांसाठी देखील या हंड्या ज्या आहेत त्या राखीव ठेवण्यामध्ये असतात। तर संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी म्हटलं तर या हंडीमध्ये जे आहेत अनेक सिने कलाकार असतील, अनेक राजकारणी देखील येत असतात। तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी 3 वाजलेल्या सुमारास जे आहेत तर अनेक गोविंदा पथकं देखील या ठिकाणी दाखल जे आहेत झाले। तर काही वेळात ठाणे शहरामध्ये दहीहंडीला खऱ्या अर्थाने जे आहे ते सुरुवात होणार आहे। धन्यवाद शुभम, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।